व्हॅलेंटाईन नो छावा डे आहे आज। सर्वात पहिले मी सांगते की मूवी बघून मी निशब्द झालो। काय बोलू महाराजांच्या पुढे। देव देश अन धर्मापायी प्राण घेतला हाती। हा जो आता पण मी तुम्हाला ऑफर करतो, तुम्ही स्वराज्यामध्ये या, आमच्या सोबत या, पण तुमचा धर्म बदलू नका। दोस्ती अशी ठेवा की आपल्या दोस्तीमध्ये कुठे गणूजी आणि कान्होजी जन्माला नाही आहे। राईट। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये। आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे। आज दिनांक आहे 14 फेब्रुवारी 2025। संध्याकाळचे 6:45 वाजलेत आणि मी आता मित्रांनो आहे उभा छत्रपती शिवाजी महाराज तलाव, म्हणजे आपलं जुनं नाव शीतल तलाव येथील या ट्रॅकवरती। तुम्ही माझ्या मागे बघू शकतात काय मस्त बॅकग्राऊंड आहे। आणि मित्रांनो 14 फेब्रुवारी निमित्त मी मस्त ड्रेसिंग वगैरे मारून निघालोय कुठेतरी, पण व्हॅलेंटाईन डेज नाही मित्रांनो। आज आपल्या महाराजांचा मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा ना मूवी रिलीज झालेला आहे, ज्याचं नाव आहे छावा। तर ऑब्व्हियसली आता आपण जो मूवी बघायला चाललो, हे मूवी जो आहे मित्रांनो BKC मध्ये जिओ वर्ल्ड या मॉलमध्ये। आणि हा जो मूवी आहे सध्याचा शो म्हणजे 7:30 वाजता सगळ्या क्रिएटर्ससाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये, आणि ऑलमोस्ट बरेच क्रिएटर येणार आहे ह्या मूवी बघायला। बरेच क्रिएटर्स आपल्याला ह्या व्लॉगमध्ये सुद्धा बघायला भेटणार आहे। आपण मूवी बघणार आहोत, इथून जर्नी कशी होते मॉलपर्यंत, मॉल सुद्धा बघू, थोडाफार मूवी बघू आणि मूवी नंतर सुद्धा रिव्ह्यू बघणार आहोत। आणि त्या रिव्ह्यू मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे क्रिएटर्स। सो चला मग विदाउट वेस्टिंग द टाइम आपण जाऊया आता आणि डायरेक्टली भेटूया आपण डायरेक्टली आपल्या मॉल मध्ये। A few moments later. तर मित्रांनो आता झालाय आपला इंटरवल, आणि इंटरवल मध्ये बघा आपल्याला काय दिलंय। हे सगळं आपल्याला स्पॉन्सर्ड असतं। हे आपले युवराज साहेब आणि आपले संकेत साहेब। तुमचा संकेत कुठे आहे? ओरिजिनल संकेत मध्ये आतमध्ये बस, तुम्हाला सोडून आलाय बाहेर? आतमध्येच बसलाय, तो सीट पकडून बसलाय। मला वाटतं त्यांनी त्याचं पहिलंच संपून टाकलंय वाटतं स्नॅक्स राईट। नाही जागा पण जाईल ना, सगळे जातात मधून मधून। तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात माझ्यासोबत आपले एक नवीन मित्र आहे। तुमचं नाव? माझं नाव केतन सुनील मोरे। अच्छा। फिल्म मेकिंगच्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपले जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्याबरोबर माझा पहिला अनुभव आहे। आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे की म्हणजे आपलं भाग्य आहे सगळ्यांचं की आपण म्हणजे इतिहासामध्ये असं काहीतरी एक म्हणतो ना, आपण इतिहासाशी फक्त इतिहासमधून आपण फक्त बोध घेतोय, पण एक म्हणतात ना की काय एक गोष्टी असतात की आपल्याला खरं सारखी जाणीव आपल्याला या पिक्चरच्या किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला करायला भेटते। त्याच्याबद्दल खूप मला म्हणतात ना शब्द नाही। बरोबर बोलले। आणि मित्रांनो तुम्हाला मी माझा मित्र भेटवतो, तुम्ही ह्याला ओळखत असाल बघा। अरे काय भाई, खूप दिवसांनी आम्ही तुम्हाला बघतोय ट्रेडिशनल मध्ये, बाय द वे हिरो दिसतायत। अरे नाही भाई, हिरो तर तुम्ही भाई। हे आठवण आली मला भाई स्टॉप बीट मध्ये काय कर। येस मित्रांनो आता आम्ही ना आतमध्ये जातो, ऑलमोस्ट लेट झालाय जरा। मूवी चालू होईल, आपण नंतर बाकी बोलू। हे काय बोलायचं पिक्चर। चला मूवी बघता स्नॅक्स एन्जॉय करू आमच्याकडे। 2 hours later. तो मित्रांनो आता जस्ट मूवी संपली आणि आपण बाहेर आलोय। काय सांगू मूवी बद्दल, माझ्या अगोदर मी आपल्या युवराज सरांचा मी रिव्ह्यू घेतो, ऐका ते काय बोलतायत। तर येस मित्रांनो आता आपल्यासोबत आहे आपले लेखक आणि व कवी मित्र मिस्टर युवराज वाघमारे। सर तुम्ही काय सांगाल, तुम्हाला मूवी कसा वाटला? मूवी तर सर्वात पहिले मी सांगते की मूवी बघून मी निशब्द झालो। काय बोलू महाराजांच्या पुढे। काही शब्दच नाही, तरी मी सांगतो मी एक कलाकार आहे, त्या दृष्टीने बघतो कलेच्या दृष्टीने हा चित्रपट पाहिला की एवढी सुद्धा जागा नव्हती चूक काढण्यासाठी। हा मूवी मला प्रचंड आवडला आणि मी ॲनिमेशन क्षेत्रात काम करतोय, त्याबद्दल मला माहिती। मी CG बघितलं याच्यामध्ये, तर एवढं अप्रतिम झालं आहे की कुठलाही आपण काही चुका काढू शकत नाहीत। स्पेशली मी सांगेल की तो शिवाचा सीन होता, तो सीन बघताना असं वाटलं की प्रत्यक्षात शिव आहे समोर। एवढा भारी आणि मस्त अप्रतिम केलेला आहे। आणि मी खूप छोटा आहे की सगळ्यांना हे सांगण्यासाठी, पण मला जे भावलं मी तुम्हाला सांगतो। आणि आजकाल काय झालं की वाचन आपलं कमी झालेलं आहे, तर मी असं सांगेल की आपण वाचत नसलं तर हा चित्रपट तरी पहा, त्यातून आपल्याला महाराजांचा विषय कळेल। धन्यवाद। तर मॅडम काय सांगाल या मूवी बद्दल, कसा वाटला तुम्हाला? मूवी खूप छान आहे, सर्वांनीच बघायला यायला पाहिजे। आपल्या इतिहासाबद्दल जे काही संभाजी महाराजांनी आपल्या देशासाठी केलं आहे ते सगळं पाहायला मिळेल तुम्हाला। आणि जे सीन आहेत ते अक्षरशः डोळ्यात पाणी आणतात बघूनच। खूप छान मूवी आहे। थँक्यू सो मच।
तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे केतन सुनील मोरे, आपले यूट्यूबर. तर केतन भावा, काय सांगशील, कसा वाटला तुला हा मूवी? सर्वात प्रथम मित्रांनो, जय शिवराय. पिक्चर बघण्याचं कारण एकच होतं की दिवसेंदिवस मित्रांनो पिक्चर येत असतात, परंतु असा एक क्षण असतो की खरोखर ज्या राजाने आपल्यासाठी 40 दिवस अनन्वित अत्याचार केले आणि हे सगळं करता करता आपण काय केलं, आपण फक्त बघितलं, पण आपण त्या 40 दिवसामध्ये काय नाही करू शकलं. सगळ्यात महत्त्वाची ही खंत आहे मित्रांनो. मला फक्त हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे, आता तरी मित्रांनो एकत्र या. देश वाचवायचा असेल, धर्म वाचवायचा असेल, आपली संस्कृती वाचवायची असेल ना, तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुरुषांना पहिलं त्यांचा आदर करा, त्यांना वंदन करा. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलायला गेलं तर म्हणजे शब्द तर नाही आहे माझ्याकडे, परंतु मी त्या गोष्टीचा लायक नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एकच सांगायचं आहे, आपण एकत्र येऊया. आपल्या धर्म संस्कृतीचं रक्षण करायचं असेल, हिंदू धर्म सनातन धर्म आपला वाढवायचा असेल, तर त्याच्यासाठी एकच आहे, देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती. हा जो आपण शब्द फक्त आता बोलण्यापुरती आहे, पण नाही मित्रांनो, आता ते तसं नाही आहे. आता खरी वेळ आहे एकत्र येण्याची, आणि त्याचबरोबर आपला धर्म, आपली संस्कृती, आपला सगळा जो समाज आहे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. धन्यवाद. तर मित्रांनो, रिव्ह्यूबद्दल काय बोलू, एक मूवी अराउंड 2-2.25 तासाचा होता, बट अख्ख्या मूवीमध्ये आपल्या महाराजांचं हट्ट, जिद आपल्या स्वराज्यासाठी हे कायम अख्ख्या मूवीमध्ये होतं की लाईक त्यांनी आपल्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी कसं फाईट केलं. मूवीमधले काही डायलॉग ना मित्रांनो एवढे भारी आहेत ना की लाईक असे 3-4 डायलॉग होते. लाईक पहिला असं होतं की फक्त 150 सोल्जर्स किंवा मावळे असतात त्यांच्यासोबत, तेव्हा ते एक डायलॉग म्हणतात की लाईक कुत्र्यांच्या पिल्लांना काय घाबरायचं, मी स्वतः सिंहाचा मुलगा आहे, असा एक डायलॉग आहे. तो मे बी थोडासा ऑल्टरनेटिव्ह असेल, मला म्हणजे एवढं लक्षात नाही. सेकंड म्हणजे असा पण एक होता ज्याच्यामध्ये महाराजांना औरंगजेब जेव्हा आपल्याला ऑफर करते लाईक तुम्ही आमच्या राज्यात या, आत्ता पण वेळ आहे, फक्त धर्म बदला. तर त्याच्या ऑपोजिटमध्ये आपल्या महाराजांनी जो दिलाय लाईक रिप्लाय, आत्ता पण मी तुम्हाला ऑफर करतो, तुम्ही स्वराज्यामध्ये या, आमच्यासोबत या, पण तुमचा धर्म बदलू नका. तर हेच सेंटेन्स आता मी जेव्हा बोलतोय ना, मला गुसबम्स आले, तुम्ही बघू शकतात. आणि औरंगजेबला जेव्हा ते सांगतायत की लाईक राज्य तुमचं, जंजिरे तुमचे असले तरी ना, जो राजा बांधलेला आहे ना तो आमचा आहे, म्हणजे स्वराज्याचा. तर असे खूप सारे डायलॉग, असे 3-4 डायलॉग जे होते ना ते लाईक ऐकूनच अख्खं थिएटर जे आहे ते टाळ्या वाजवत होतं. आणि ज्या प्रकारे लाईक आपले महाराज शेवटपर्यंत जेव्हा त्यांना ते साखळ्यांमध्ये बांधून ठेवलं होतं, झुरत होते एवढं त्यांनी लाईक बोलतात ना की खूप सहन केलं. लाईक लिटरली नखं काढले गेले, त्यांचे डोळे काढले गेले. डोळ्या काढल्यानंतर ते असे म्हटले पण शेवटी की आईसाहेब मी आता तुम्हाला कसं बघू शकतो वरती आल्यावरती. हे असे छोटे छोटे कुठे ना कुठेतरी पंच लाईन्स, डायलॉग्स आहेत जे आपल्याला ना मूवीमध्ये पूर्ण असं ग्रॅप्स करून घेतं आणि तुमचं अटेन्शन पूर्ण स्क्रीनवरती ठेवतं. नम्र विनंती करेल आपल्या सगळे ऑडियन्स, तुम्ही जेव्हा बघत असाल हा व्हिडिओ तर कृपया करून आपल्या फॅमिली मेंबर्सला नक्की घेऊन या, आणि स्पेशली लहान मुलांना तरी दाखवा आपले. तर हे तुम्हाला मित्रांनो ह्या मूवीमध्ये बघायला भेटेल. खूप छान मूवी केला आहे आपल्या उतेकर सरांनी, आणि थँक्स आमच्यापर्यंत हा मूवी पोहोचवल्याबद्दल. एवढंच बोलतो आणि मी माझा छोटासा रिव्ह्यू संपवतो. धन्यवाद. हां, तर येस मित्रांनो, मूवी बघितली आहे, रिव्ह्यूज पण झाले. आता मी चाललो आहे घरी माझ्या मित्रांसोबत, हे 2 मित्र. तर बाय द वे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, इकडे या, हा मूवी बघून मला एक डायलॉग आठवला आहे. तुला एनी आयडिया काय असेल तो डायलॉग? जय भवानी. नाही, तुम्हाला नाही. मला डायलॉग आणि एक बोलतात ना की खूप टॉन्ट टाइप बोलू शकतो आपण, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दमता. तर महाराजांचा लॉस आपल्यामुळेच झालेला आहे कुठे, त्यांच्याच आणि आपलेच फितूर निघाले, तर मग आपण दुसऱ्यांवर, दुश्मनांवर काय भरोसा ठेवायचा. आपली दोस्ती अशी ठेवा की आपल्या दोस्तीमध्ये कुठं गणोजी आणि कान्होजी जन्माला नाही आहे. राईट. कारण की आपलेच जर फितून निघाले, आपण दुसऱ्यांना बोलू शकत नाही की बाबा हा दुश्मन आहे आपला. आपल्यामध्ये पण गद्दार लपलेले असतात, त्यांना जरा ओळखायला शिका. जे आता हे तुम्हाला मूवी बघताय ना, तुम्ही हा मूवी बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला खरंच कळून जाईल इतिहास काय होता.
तर महाराजांनी कसा हा मूवी दिवस बघता बघताच मला असं वाटलं की हा डायलॉग इथे बरोबर सूट होतो. बाहुबलीमध्ये पण तेच झालं आणि इथे पण तेच झालं. जर हे असं इंटरनली प्लॅन नसतं तर आज महाराजांचा इतिहास एक वेगळा अजून एक असता. त्यांनी लाईफमध्ये खूप सारं कॉन्कर केलं, पण ह्याच्यापेक्षा अजून जास्त करता आलं असतं महाराजांना. बट कसं आपल्यामुळेच आपल्यातल्यांनीच हे प्लॅन केल्यामुळे महाराज फसले गेले आणि नंतर तुम्हाला माहिती आहे मूवीच्या एंडमध्ये काय झालं. सो येस, हा मित्रांनो मूवी तुम्ही नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा तुमच्या जवळपास. आणि एवढंच म्हणतो आणि मी हा व्लॉग संपवतो. तुम्हाला जर आपला हा व्लॉग आणि मूवी रिव्ह्यू जे काय एकच कॉम्बिनेशन केलंय आवडलं असेल ना, तर आपल्या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेट. आम्ही तुम्हाला दिसत असेल सदरा आणि हे काय घातले, हे आपला महाराजांचा मूवी होता म्हणजे पारंपरिक पोशाख. आम्ही मूवी पाहण्यासाठी आलेलो. तर आमचे इन्फ्लुएन्सर्स कनेक्टेड मध्ये आम्ही ठरवलं होतं की आज आपण ट्रेडिशनल मध्ये मूवी बघायचं. त्याच्याच रिलेटेड आम्ही सगळे सदरा कुर्ता वगैरे घालून आलो होतो. तर हा ब्लॉग आपण एवढाच ठेवूया. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, जय शिवराय, जय शिवराय, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. बाय बाय.